नितीन नवीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष। माजी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या काळात पक्षाची मोठी वाढ झाली, अनेक राज्यात सत्ता आली। त्यामुळे आता नितीन नवीन यांच्यावर पक्षाला पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी असणार आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी तयारी सुद्धा सुरू केली आहे। आगामी काळातल्या निवडणुकांसाठी त्यांनी पहिला निर्णय घेतला आणि नितीन नवीन ॲक्शन मोडमध्ये आलेले पाहायला मिळाले। पण महाराष्ट्रासाठी महत्त्वाची बातमी अशी की आल्या आल्या त्यांनी महाराष्ट्रातल्या 2 भाजप नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे। पहिलं नाव विनोद तावडे आणि दुसरं नाव आहे आशिष शेलार। नितीन नवीन यांनी काय निर्णय घेतलाय, तावडे आणि शेलारांवर त्यांनी कोणत्या जबाबदाऱ्या टाकल्यात आणि याचा राजकीय अर्थ काय, सगळं पुढच्या काही मिनिटात समजून घेऊ। नमस्कार, मी सुधीर काकडे, लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे। 16 जानेवारीला भाजप अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली। त्यानंतर 20 जानेवारीला नितीन नवीन हे बिनविरोध अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली। केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम आणि पुदुच्चेरी सारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये आणि त्याचबरोबर काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका आहेत आणि अशा आव्हानात्मक काळात नितीन नवीन यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। 21 जानेवारीला लगेचच नितीन नवीन यांनी पहिला निर्णय घेतला आणि देशातल्या काही महत्त्वाच्या नेत्यांवर मोठ्या जबाबदाऱ्या टाकल्या। महाराष्ट्राच्या वाट्याला यातल्या काही मोठ्या जबाबदाऱ्या आलेल्या आहेत। यामध्ये विनोद तावडे, आशिष शेलार आणि आणखी एका आमदाराचं सुद्धा नाव आहे। विनोद तावडेंकडे कोणत्या जबाबदाऱ्या? पुढच्या काही महिन्यांमध्ये केरळमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत आणि या निवडणुकांसाठी विनोद तावडेंची विधानसभा निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। सहप्रभारी पदावरही शोभा करंदलाजे यांच्यासोबत विनोद तावडेंचं नाव आहे। केरळमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून डाव्या पक्षांचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि दक्षिणेतल्या राज्यांमधलं एक महत्त्वाचं राज्य म्हणून केरळकडे पाहिलं जातं। इथं सत्ता आणण्यासाठी भाजप समोर मोठं आव्हान असणार आहे। नितीन नवीन यांच्या कार्यकाळातली दक्षिणेतल्या राज्यांमधली ही पहिलीच निवडणूक असणार आहे आणि त्यांनी ही महत्त्वाची जबाबदारी तावडेंवर सोपवलेली आहे। विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी गाजलेली चंदीगड महापालिकेची निवडणूक सुद्धा आता तोंडावर आहे। त्या महापालिका निवडणुकीसाठी सुद्धा विनोद तावडे हे प्रभारी असणार आहेत। अशा 3 मोठ्या जबाबदाऱ्या विनोद तावडेंवर असणार आहे। आशिष शेलार यांच्यावर कोणत्या जबाबदाऱ्या? भाजप नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री आशिष शेलार यांच्यावर तेलंगणाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर भाजप आमदार संजय उपाध्याय यांच्यावरही बंगळुरू महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी असणार आहे। या सर्व निवडणुकांमध्ये, या सर्व एकूणच निर्णयामध्ये विनोद तावडे यांच्यावर सगळ्यात मोठ्या जबाबदाऱ्या दिसत आहेत। विनोद तावडे यांनी यापूर्वी हरियाणा, बिहार यासारख्या महत्त्वाच्या राज्यांचे प्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे। त्यातल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपला 90 पैकी 48 जागा मिळाल्या। बिहार विधानसभा निवडणुकीत 243 पैकी तब्बल 202 जागा मिळालेल्या आहेत। आता तावडे हे केरळचे प्रभारी असणार आहेत। त्यामुळे या निवडणुकीत भाजपला कसं यश मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकूणच नितीन नवीन यांच्या या नवीन निर्णयांचा भाजपला किती आणि कसा फायदा होणार याचं उत्तर निवडणुकांच्या निकालाच्या आकड्यामधूनच समोर येणार आहे। पण सध्या महाराष्ट्रातल्या या 2 नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवल्यामुळे भाजपच्या एकूणच गोटात आणि राजकीय वर्तुळात या निर्णयाची चांगलीच चर्चा सुरू आहे। या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा।